श्री देवी शारदा, श्री देवगणेश, प्रभु श्री रामचंद्र, भगवान श्री गोपाल कृष्ण, श्री महारुद्र हनुमान, महर्षि श्री वेदव्यास, श्रीमद आद्य शंकराचार्य, सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज या सर्वांच्या प्रेरणेनं आणि तुम्हा सर्व मंडळींच्या आशीर्वादानं दुसरा दिवस आहे आज. यावेळेला आपण प्रवचन सप्तक म्हणजे 7 दिवसांचं प्रवचन काल सुरू झालं 1 ऑगस्टला, संपेल 7 ऑगस्टला, रविवार ते शनिवार. आज दुसरा दिवस आहे. आज तिथी आहे आषाढ कृष्ण नवमी. आपण 10व्या अध्यायाचा विचार करतोय. काल कुठपर्यंत आपण पोचलो होतो तर मला काय आवडतं, मला कोणते भक्त आवडतात किंवा माझे भक्त कसे वागतात, एकत्र जमतात त्यावेळेला ते सत्संग कसा करतात, तो आपण श्लोक बघितला होता. मच्चित्ता मद्गत प्राणा. त्यांनी काय सांगितलं की माझ्यात ज्यांचं चित्त आहे आणि प्रत्येक प्राण म्हणजे प्रत्येक श्वास ज्यांचा माझ्यात म्हणजे माझ्या स्मरणात जातो, बोधयंतः परस्परम. काय करतात? ज्यावेळेला माझा श्वासाचा विचार करतो त्यावेळेला मी एकटा आहे, माझं मन ज्यावेळेला करतो मच्चित्ता त्यावेळेला मी एकटा आहे, पण बोधयंतः परस्परम मी हा सत्संग सुरू झाला, ही सामूहिक उपासना सुरू झाली. कथयंतः परस्परम. आणि पुढे काय? तुष्यंतीच रमंतीच. आपण हे 6 पैलू बघत होतो. पहिला पैलू आपण काल बघितला, पण तिथून सुरुवात करूया. एक आहे मच्चित्ता म्हणजे चित्त माझ्यात अर्पण करायचं. रामे चित्त लय सदा भाऊ तुम्ही आपण म्हणलेलं होतं पूर्णपणे. त्याच्यानंतर मद्गत प्राणा, माझ्यात प्राण तुझे प्रत्येक गेलेले आहेत ते. बोधयंतः आणि कथयंतः. आणि नंतर तुष्यंती आणि रमंती. म्हणजे सत्संगाच्या तिथलं वातावरण आनंदाचं असलं पाहिजे. आपण काही उदाहरणं पाहून हा विषय पाहूया, पण त्यापूर्वी गीतेचे काही श्लोक म्हणूया, गीता महात्म्याचे. आणि त्यातला एका श्लोकाबद्दल थोडा विचार करणार होता आपण, कारण लोक म्हणतात कोण तो विष्णू आणि काय त्याचा निळा रंग आणि ते 4 हात आणि शंख चक्र गदा पद्म, काय त्याची ती मंदिरं, काय आरती, काय पूजा. अरे पण असा विष्णू सांगितलेलाच नाही आहे. विष्णूच्या पदाशी कायम असतो, तो कसा असतो हे बघितलं की कळेल. विष्णूचं स्वरूप काय आहे? अणुत विष्णू, बस हे स्वरूप आहे. रूप काय आहे? हा मग तो निळा रंग आहे, ते सुद्धा सिम्बॉलिक म्हणजे प्रतिकात्मक आहे. 4 हात आहेत, मग त्याच्यात शंख चक्र गदा पद्म, चक्र आहे ते सुदर्शन चक्र आहे वगैरे वगैरे. पण एरवी अणुत विष्णू. आणि आपण अनेकदा हा शब्द सांगितलेला आहे की अणुत जसा आहे तसाच तो रेणूमध्ये सुद्धा आहे. अनेक अणू एकत्र येऊन रेणू बनतो. परमाणू आपण शब्द वापरतो, रेणू. त्याच्यानंतर आणखीन एक आहे, तो कुठला? सध्या विषाणू त्रास देतोय, दिसत नाही, कोरोनासारखा. त्याच्यानंतर जीवाणू, कीटाणू. निरनिराळ्या प्रकारचे कीटक आहेत आणि निरनिराळ्या प्रकारचे जीव आहेत. कोकणीत आपण जीवाणू म्हटल्यानंतर सर्पाला म्हणतो, पण जीव अणूच आहे आणि त्याच्यात विष्णू आहे. आणि नंतर आपण हेही बघितलं होतं की स्थाणू ज्याला म्हणतात, खांब, त्या खांबात सुद्धा विष्णू आहे. म्हणजे तुम्ही ज्याला चर आणि अचर, सजीव आणि निर्जीव म्हणता, सजीवात तर तो आहेच, पण निर्जीवात सुद्धा तो आहे. काष्ठी पाषाणी, जळी स्थळी काष्ठी पाषाणी आपण म्हणतो, विष्णू आहे. हे जर विष्णूचं मी तुम्हाला रूप सांगितलं आणि विष्णूचं स्वरूपही हेच आहे, उपासना करायची म्हणजे काय करायचं? आपण श्लोक वाचूया. पहिल्यांदा आपल्याला माहीत आहे, पण माझ्या नंतर म्हणा. वसुदेव सुतं देवं कौसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णौ वंदे जगद्गुरुं. कृष्णौ वंदे जगद्गुरुं. आता हे बघा, गीताशास्त्रमिदं पुण्यं यः पठेत् प्रयतः पुमान्. म्हणजे जो प्रयत्नपूर्वक गीताशास्त्राचा अभ्यास करतो,
गीता हे शास्त्र आहे. शास्त्र म्हणजे केवळ धर्मशास्त्र नाही आहे, तर त्याच्यात काही वैज्ञानिक अनुभवावर आधारित सिद्धांत सांगितलेले आहेत. आणि विज्ञान म्हणजे मॉडर्न सायन्स घ्यायची गरज नाही आहे, त्याला नक्की नियम ठरलेले आहेत. कॉज अँड इफेक्ट हे कारण आहे, त्याचा हा परिणाम आहे. याला आपण मुळात विज्ञान म्हणतो. तसे गीतेत कितीतरी विचार आहेत. कर्मविचार हा कॉज अँड इफेक्टवरच आधारलेला आहे. तो आधी जी कर्म केलेली आहेस ते कॉज आहे, आणि आता जे फळ भोगतोयस काय ते इफेक्ट आहे, तो परिणाम आहे आधी केलेल्या कर्मांचा. म्हणून हे लक्षात घ्या. तर गीताशास्त्रम इदम पुण्यम य पठेत प्रयतः पुमान. कुठलाही माणूस प्रयत्नपूर्वक गीता या पुण्यदायक शास्त्राचा अभ्यास करतो. पुढे काय होतं? विष्णो पदमवाप्नोति भयशोकादिवर्जितः. बरोबर, तो विष्णूच्या पदी राहतो. म्हणजे काय? भय आणि शोक वर्जित. सध्या हा मानव जातीचा प्रश्न नाही आहे, भय आहे. भय इथले संपत नाही. मृत्यूचं भय आहे, आजारांचं भय आहे, विकारांचं भय आहे, सगळ्या प्रकारचं भयच आहे. असे दिवस मध्यंतरी आले होते की घरातून बाहेर गेलेली व्यक्ती, स्त्री असो पुरुष असो, संध्याकाळी कशी परत येते. अपघात घडत आहेत, निरनिराळ्या प्रकारचे आपण म्हणतो ना की अननॅचरल डेथ्स, अनैसर्गिक मृत्यू घडत आहेत. म्हणून कठीण आहे. भय आणि शोक, झालेल्या घटनांबद्दल शोक आहे, चिंता येणाऱ्या किंवा होणाऱ्या घटनांबद्दल आहे, आणि दुःख आत्ता घडत असलेल्या, म्हणजे दुःख हे वर्तमानकालीन आहे, शोक हा भूतकालीन आहे, आणि चिंता काळजी या भविष्यकालीन आहे. मग आपण कशाला आत्ता मी दुःखात राहणारच नाही हा मी निर्णय घेतला तर कोणत्याही परिस्थितीत मी सुखात नाही आनंदात राहू शकतो. सुख दुःख या लाटा आहेत, प्रत्येकाला भोगाव्या लागतातच. देहाचं दुःख आहे ना, पण ते दुःख जरी असलं तरी त्या दुःखावर मात करून माझं जे ध्येय आहे, जे शरीरापलीकडचं ध्येय आहे, शरीरातलंच ध्येय असेल की अरे काय फक्त खायला पाहिजे, अरे इतके सुंदर निरनिराळ्या प्रकारचे मासे आले होते पण माझं पोट स्टमक अपसेट झालं आहे, देहातच केंद्रबिंदू आहे. काही नाही छान बघायला मिळालं, देहातच केंद्रबिंदू आहे. बघणं हा देह आहे, पण दृष्टी ही माझी संस्कृती आहे, हे माझं नेचर आहे, माझा स्वभाव आहे. तो दृष्टी सुधारली पाहिजे. डोळे सुधारण्यात आपण म्हणतो ना, ब्युटी पार्लरमध्ये गेल्यानंतर डोळ्याच्या पापण्या, डोळ्याच्या सगळ्या बाजूंनी किती निरनिराळ्या प्रकारांनी शृंगार केला जातो. डोळे देहाचा भाग आहे, देहाचा शृंगार आहे. पण दृष्टी, श्रुती, आपण म्हणतो चव, रुची, हे जे शब्द आहेत ते मला कुठे ना कुठेतरी बाहेरून आलेले अनुभव देतात आणि त्याला माझी ती प्रतिक्रिया असते. हे मला गोड आवडत नाही, ही रुची आहे, मला आवडत नाही, हे माझं वैशिष्ट्य आहे, आणि त्यामुळे तिथे मी व्यक्त होत असतो. तर इथे भय आणि शोक, भूतकाळ विसरा सगळा, आणि भय हे भविष्यकालीन नसतं. जाणाऱ्या गोष्टीचं काय भय? येणाऱ्या परीक्षेचं भय आहे, येणाऱ्या ऑपरेशनचं भय आहे. झालेल्या ऑपरेशनचं भय काय? आता शोक तरी कुठला आहे? स्मृती आहे. म्हणून भय आणि शोक पूर्णपणे गेले तर तुम्ही विष्णूच्या पदी असता. मग त्याच्यासाठी मंदिरात जायची गरज नाही, कारण विष्णूचे पाय सगळीकडे आहेत. विष्णू सगळीकडे व्यापून राहिलेला आहे, तो त्याचा अर्थ आहे. त्याच्यानंतर नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत् ततो जयमुदीरयेत्. हरये नमः हरये नमः हरये नमः. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय? काल आपण उदाहरण रवींद्रनाथ टागोरांचं घेतलं होतं की सतत त्यांचं चित्त आता देवात असलं पाहिजे. म्हणजे काय? देवाचं नामच घेतलं पाहिजे, देवाचं ध्यानच केलं पाहिजे. देव जर सर्वव्यापी आहे तो मला निसर्गात दिसेल. मी कवी आहे, कवी मनाचा आहे, आणि म्हणून निसर्गाशी मी बोलतो ते जिवंत व्यक्ती म्हणून बोलतो. एक निर्जीव अशी गोष्ट आहे त्याच्याशी मी नाही बोलत. तसं मी दगडाशी बोललो तरी दगडाच्या आतल्या मूर्तींशी बोलत असतो. मूर्ती मला जिवंत वाटतात, आणि म्हणून मी दगडाशी बोलताना दगड हा सचेतन आहे, त्याच्यात चेतना किंवा चैतन्य आहे, म्हणूनच मी बोलत असतो. मच्चित्त
चित्त तुम्ही कायम परमेश्वराशी जोडलं किंवा परमेश्वरात तुमच्या चित्ताचा लय केलात, मनमनाभव हेच सांगितलंय, तर काय, तर सगळीकडे तुम्हाला परमेश्वराचं दर्शन होईल. आणि म्हणून ते म्हणाले की इतका सुंदर चंद्रप्रकाश असताना मी काय ते कृत्रिम प्रकाशात, मेणबत्तीच्या प्रकाशात कविता करत होतो. म्हणजे कुठे ना कुठेतरी मी डिस्कनेक्ट झालो होतो का निसर्गापासून. बरं झालं मेणबत्ती गेली आणि आता या चंद्राच्या प्रकाशात त्यांना उरलेली कविता सहज पूर्ण करता आली. ॲट द टच ऑफ नेचर एव्हरी वन बिकम्स अ पोएट. निसर्गाचा खरा जर आतून स्पर्श झाला तर प्रत्येक माणूस कवी बनेल, प्रत्येक माणूस चित्रकार बनेल, कलावंत त्याच्यातला जागा होईल. कारण तो जे बोलेल ना तीच एक कविता असेल, पण स्पर्श मात्र झाला पाहिजे. मागे तुम्हाला उदाहरण दिलं होतं की गणिताचा एक प्राध्यापक तो म्हणतो की गणित आणि कविता हे एकत्र राहू शकत नाहीत. म्हणलं ठीक आहे. त्यावेळेला कार्ड असायचे, 25 पैसे त्या कार्डाची किंमत असायची. आमचा पत्ता लिहून आम्ही त्याला कार्ड दिलं आणि सांगितलं तू हिमालय बघायला जातोयस. युअर फर्स्ट एव्हर रिॲक्शन, हिमालय बघितल्याबरोबर पहिल्यांदा तुला काय वाटलं ते तू लिहि ह्याच्यावर. आणि त्यांनी जे उद्गार, ओ हा, हे जे उद्गार आहेत ना हे कविता नाही आहे का. म्हणलं ही तुझा जो प्रतिसाद आहे मला तो काव्यात्मक प्रतिसाद वाटतो. तुला तुझ्या क्षुद्रतेची जाणीव झालेली आहे आणि ती भव्यतेचाही तुला अनुभूती आलेली आहे. आणि म्हणून तुला जो अनुभव आलेला आहे तो तू याच्यातून व्यक्त केलेला आहेस, उद्गारातून. आणि नंतर तुझे वर्णन लिहिलेलं आहेस, प्रोजमध्ये लिहिलेलं असेल तरीसुद्धा ती कविता आहे. आणि म्हणून गुरुदेव म्हणतात रवींद्रनाथ की मी कायम निसर्गात माझं चित्त विलीन केलेलं होतं. मी निसर्गच झालेलो होतो, मी निराळा नव्हतो. आणि ज्यावेळेला असं निराळेपण जाणवायचं ना तेव्हा मला लगेच जाणीव करून द्यायची की हे मी काय करत होतो. म्हणूनच मला कविता सुचत नव्हती. चंद्राच्या प्रकाशात सगळा निसर्ग आहे, माझ्याशी बोलतोय. त्या चुडीत म्हणजे त्या झावळ्यातून नारळाच्या प्रकाश आत येतोय, सगळं निसर्ग आहे. आणि मग मला ती कविता सुचली. गीतांजली या अशा कविता आहेत त्या शक्तीच्या, म्हणजे त्याला प्रार्थना गीतंसुद्धा म्हणलेले आहेत, प्रेयर सॉंग्स. आणि म्हणून तो तिकडे लोकांना आवडला. ज्या वेळेला आता मच्चित्ताचं दुसरं उदाहरण की ज्या वेळेला W.B. यीट्स नावाचा एक कवी की ज्यांनी गीतांजली ते इंग्रजीत भाषांतर केलं आणि त्यामुळे नोबेल प्राईज मिळालं. बंगालीत नुसता जर ग्रंथ असला तर कसा नोबेल प्राईज मिळालं असतं. पण तो मच्चित्ता, त्याचं चित्त एवढं त्या भाषांतरात असायचं की अगदी विचार करत निघायचा तो. आणि कलकत्त्याच्या फुटपाथवर जे दुकानदार बसलेले असायचे, खेळण्यांचे असायचे, कपड्यांचे असायचे, तो त्यांच्या येऊन चालत जायचा. आणि नंतर तो म्हणे काय सॉरी तुमचं नुकसान किती झालं ते सांगा, मी पैसे देईन. पण इथे मी देहभानावरच नाही आहे. मी पूर्णपणे रवींद्रनाथ टागोरांचा जो अनुभव आहे तो अनुभव मी इंग्रजीत आणण्याचा प्रयत्न करतोय. ते शब्द नाही, शब्दांचं भाषांतर नाही, मला भावांतर करायचं आहे. रवींद्रनाथांचा भाव ही कविता किंवा हे गीत रचताना मला इंग्रजीत व्यक्त करायचं आहे. मच्चित्ता, त्याचं चित्त पूर्णपणे त्याच्यात विलीन झालेलं होतं, त्याच्याशी पूर्णपणे जोडलेलं होतं. आता पुढचं आहे मदगत प्राणा. प्रत्येक प्राण गेलेला आहे. प्रत्येक प्राण म्हणजे प्रत्येक श्वास. आणि हा जो प्रत्येक श्वास आहे ना तो कोणाचा, काही भक्ताचा श्वास असायला पाहिजे असं नाही हो. कितीतरी निरनिराळी उदाहरणं आपल्याला सुचतात, वैज्ञानिक जीवनातली उदाहरणं सुचतात. मदगत प्राण म्हणजे माझा प्रत्येक श्वास, मी जे कार्य करतोय, जे प्रयोग करतोय, जे संशोधन करतोय त्याच्याशी जोडला गेलेला आहे. एडिसनचं उदाहरण बघा, गरीब होता पण त्याच्यातून विज्ञान प्रकट होणार होतं आणि त्यासाठी त्याला जागा पाहिजे होती, नोकरी पाहिजे होती. तर नोकरी त्याला रेल्वेत, RMS ज्याला म्हणतात रेल्वे मेल सर्व्हिस, म्हणजे पोस्टाची सर्व्हिस जी रेल्वेची असते. आणि ती जी रेल्वेची सर्व्हिस होती त्याच्यात त्याला एक डबा दिला आणि सांगितलं तुला जी काही तुझी प्रयोगशाळा स्थापन करायची ती तू इथे स्थापन कर. पण तो ठीक आहे त्यांनी केली. त्यांनी ते आपलं ॲपरेटस आणलं आणि ॲपरेटस आणल्यानंतर त्यांनी प्रयोग सुरू केले. आणि एकदा काय झालं, छोटासा पण स्फोट झाला. काहीतरी ठेवलं असेल, हा विसरला असेल, कारण त्याचे श्वास जोडलेले होते संशोधनाशी, संशोधनाच्या रिझल्टशी. काय यातून निघणार आहे, मला तरी वाटतं हे निघालंच पाहिजे. आणि मग तो जो होता तो म्हणा तुला तुझ्यावर दया येऊन तुझं कौतुक वाटून तुला जागा दिली, पण तू स्फोट घडवलास, ही सगळी पत्र जळून गेली असती तर. म्हणून त्याला थोबाडीत मारले. नोकरी तर गेलीच, प्रयोगशाळा फेकून दिली गेली, परंतु थोबाडीत मारल्यामुळे तो एका कानाने जवळजवळ बहिरा झाला. हा बहिरा झालेला एडिसन
आपल्या कार्याने एवढा भारला गेलेला होता, मद गतप्राण, प्रत्येक श्वास त्याचा त्या कार्यासाठी होता. त्यांनी जगाला पहिली ग्रामोफोन रेकॉर्ड दिली. म्हणजे लक्षात ठेवा, रेकॉर्डिंग माणसाच्या आवाजाचं ते सुरू करणारा हा पहिला शास्त्रज्ञ आहे एडिसन. एका कानाने बहिरा होता, त्याचा असिस्टंट होता आणि त्यांनी त्यावेळेला वॅक्स वगैरे लावून त्या वॅक्सवर ते यायचं आणि त्याचा साऊंडमध्ये रूपांतर व्हायचं. पहिल्यांदा तुम्हाला आठवतं ना 78 म्हणजे त्या रेकॉर्ड्स असायच्या आणि रेकॉर्ड्सच्या वर अशा त्या रेगाच असायच्या, ती पिन असायची, ती वर खाली व्हायची आणि त्याच्यात ते साऊंड किंवा शब्द, ते ट्यून, ती चाल, संगीत ते व्यक्त रेकॉर्ड झालेलं असायचं. ज्यावेळेला तो म्हणाला, सर आय एम रेडी, सिंग समथिंग, काहीतरी गायला पाहिजे ना, तो एवढा त्या ह्याच्यातच होता, विचारातच होता, एकदम त्याला काही आठवलंही नाही. आणि त्याने मेरी हॅड अ लिटल लॅम्प, म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना बडबड गीत, ते बडबड गीत राईम म्हणतात, नर्सरी राईम्स, ते म्हणलं. कारण तो म्हणतो की मला आठवलंच नाही काही, खरंच काही आठवलं नाही, मी देहभानावर नव्हतो. हा दुसरी त्याची एक गोष्ट सांगितली जाते की हे आपण ती मागे बघितलेली आहे, पण आता लक्षात ठेवा की प्रत्येक श्वास मी जे कार्य घेतलेलं आहे त्या कार्याशी जोडलेलं असेल तर देहभान माझं नक्कीच जाईल. बायको एकदा रागवून म्हणते की सगळा संसार मी कशाला चालवायचा, तुम्ही आता थांबवा तुमचं प्रयोग. तो म्हणतो जरा थांब, एका विशिष्ट स्टेपपर्यंत आल्यानंतर मला विचार करावा लागणार आहे, तो जो काळ आहे ना तेवढ्या काळात मी तुझं काम करतो, काय करायचं आहे. तिने यादी दिली, पिशवी दिली, पैसे दिले आणि सांगितलं दुकानातून हे घेऊन या. हा गेला दुकानात आणायला, त्यांनी ती यादी दिली, त्याच्या मनात तीच कॅल्क्युलेशन्स चालू होती, तेच हिशेब, तेच गणित, तेच आकडे, काय ते करत होता संशोधन, त्याप्रमाणे चालू होतं. आणि दुकानदारांनी दिलं आणि बायकोनी त्याला परत बोलवून सांगितलं होतं कोणत्याही क्षणी पाऊस कोसळेल, छत्री घेऊन जा. हा छत्री घेऊन आला होता. आणि नंतर त्याला सुचलं, एकदम दुकानदाराला विचारतो, झालं का तुझं, लवकर आटप, आय गॉट इट. म्हणजे जो मी अडलेलो होतो ती ब्रेक थ्रू मला मिळाली, मला पुढचा मार्ग मिळाला. आणि तो सामान घेतलं आणि जायला लागला आणि एवढ्या जोरात पाऊस आला आणि हा इतक्या जोरात चालत होता की त्या दुकानदारांनी पोऱ्याला सांगितलं, आपल्या मदतीला असतो त्याला, की अरे साहेबांची छत्री भिजत चाललेले आहे. तो जरा गेला आणि म्हणता साहेब पुढे गेले, येतील परत, म्हणून तो परत आला. आणि नंतर काही वेळानंतर हा परत आला आणि त्यावेळेला तो म्हणला माझी छत्री इथे विसरली का. ते म्हणाले हा मुलगा तुमच्या मागे धावत गेला पण तुम्ही वेगात चालत होतात. हो म्हणला, मला उत्तर मिळालं होतं माझ्या प्रश्नाचं. तुमच्या केव्हा लक्षात आलं की आपली छत्री विसरली. तो म्हणला घराकडे गेल्यानंतर छत्री बंद करायला लागलो, त्यावेळेला बंद करायला काहीच दिसत नाही आहे. ते हे केवढी देहभान हरवणं आहे. आपली अशी अवस्था कधी होते का, आपण कायम देहभानावर असतो आणि जरा देहभान हरपायला लागलं ना की असं काहीतरी घडतं आजूबाजूला, एखादा डाससुद्धा येऊन बसेल आणि तो जरा ते मॉस्किटो येऊन बसला की आपण त्याला मारतो, आलो देहभानावर. म्हणजे आपलं देहभान पंक्चर करायला, म्हणजे देहभान नाही, आपण देहभान हरपलेलं असतं, बेभान झालेलो असतो. म्हणून भानावर या किंवा भानावर असा पण बेभान होऊन कार्य करा, हा संदेश बाबा आमटेने दिलेला आहे. त्यांचं उदाहरण आपण पुढे बघणार आहोत. पण हे लक्षात ठेवा, बोधयंत परस्परम, हे आपण एडिसनची बघितली, कितीतरी मुद्दामून वैज्ञानिकाची उदाहरणं देतोय की तुम्हाला वाटेल काही संत ते तसेच असणार, भक्त ते तसेच असणार. म्हणून बरोबर तुम्हाला वाटतं ना विज्ञान आणि अध्यात्म यांच्यात विरोध आहे, विरोध नाही आहे, पूर्ण संवाद आहे. पण आपण वैज्ञानिकांची उदाहरणं बघूया. पुढचं बोधयंत परस्परम, शंकराचार्य आणि मंडन मिश्र यांच्यात जो वाद झाला, वादे वादे जायते तत्वबोधा, त्या लोकांचे जे वाद असतात ते तुझा पराभव करण्यासाठी नाही, याच्यात पराभव करण्याचा हेतू मंडन मिश्रांच्या मनात होता. हे काल परवाचं पोर आणि आपण बघितलं 16 वर्षांचं शंकराचार्यांचं वय आणि हे 64 वर्षांचे होते. आणि शंकराचार्य शांतपणे सगळी उत्तरं देत होते, पण ते ऐकायला जे लोक आलेले होते, बोधयंत परस्परम, त्यांना वाटत होतं की ते वाद घालतायत पण आपला बोध होतोय, आपल्याला नवीन ज्ञान ऐकायला मिळतंय आणि तेही परस्पराला प्रश्न विचारून आणि प्रश्नांची उत्तरं काढून परस्परांचं ज्ञानच वाढवत होते. एकमेकाला अडवणं, तुला शब्दात पकडणं, तुला कॉर्नर करणं म्हणजे कोपऱ्यात पकडणं हा हेतू नव्हता. मला खरंच तुला प्रश्न विचारायचा आहे आणि मला वाटतं ते खरंच उत्तर देतो, मला हा प्रश्न विचारायचा आहे. ह्याला वाद वाद वादे वादे जायते म्हणजे निर्माण होतो तत्वबोध, नवीन ज्ञान निर्माण होतं. जनक राजात विद्वत सभा भरायची, म्हणजे विद्वान यायचे, जनकाला प्रश्न पडायचे आणि जनक हा विदेही होता.
विदेही म्हणजे काय? देहात असून त्याला देहाची जाणीव नव्हती. त्या जनक राजाला जो माणूस विदेही आहे ना, तुकाराम वगैरे, म्हणून तुकाराम इतके अभंग करू शकतो. तुकारामांच्या अभंगाची खोली आणि उंची अजून कुणाला कळली आहे असं कोणी दावा करत नाही. म्हणून तुम्हाला सांगितलं ना की 10-10 वर्षाच्या अंतराने वगैरे तुकारामाचं परत इंग्रजीत भाषांतर करताना, अरे मी नवीनच करतोय भाषांतर असं एका कवीला वाटलं. इंग्रजीत केलं भाषांतर. तुकाराम आणि तुकाराम मागे पुन्हा तुकाराम. फरक असतो. तुकारामात फरक होत नाही, त्याचे अभंग बदलत नाहीत. मी बदलतो, माझी दृष्टी बदलते, पण माझ्या बदललेल्या दृष्टीला सुद्धा तिथे एक नवीन अर्थ दिसत असतो. ज्याला महान वाङ्मय म्हणतात. आणि विदेही अवस्थेत म्हणजे देहभान हरवलेल्या अवस्थेतून त्याला समाधी अवस्था म्हणतात. त्याला पूर्णपणे स्फुरण किंवा स्फूर्ती म्हणतात. त्याला प्रतिभा जागी झाली म्हणतात. आणि प्रतिभा एकदा जागी झाली की तुम्हाला वर दिल्याशिवाय, म्हणजे तुमच्यातून काहीतरी नवीन निर्माण केल्याशिवाय ती थांबत नाही. कुठल्याही क्षेत्रात, संगीत असू दे, अगदी कुस्तीत सुद्धा असू दे, एखादा नवीन तुम्हाला, पण ध्येय मात्र काही ना काहीतरी पाहिजे. मागे उदाहरण दिलं होतं ना तुम्हाला की माझ्या या शिष्याला मी वर्ल्ड चॅम्पियन करणार म्हणून होतं. दुसरा तर सध्याचा चॅम्पियन होताच, त्याच्याबरोबर ह्याचं ठरलं. आणि शेवटची जी बाऊट होती खेळायला, आणि जुडो खेळतो जुडो, आणि त्या जुडोचं करताना हे होतं, शेवटी काय झालं, 2 महिने असताना ह्याला अपघात झाला आणि त्याचा एक हात कापून टाकावा लागला या शिष्याचा. तो म्हणतो की मी पूर्णपणे हताश झालेलो आहे की आता माझा गेला ना, माझी संधीच गेली. त्यावेळेला तो म्हणतो थांब, मी पूर्णपणे बेभान होऊन माझ्या या समस्येचा विचार करतो. माझी समस्या काय आहे की माझ्या शिष्याला मी जिंकून देत. आणि नंतर त्यांनी असे काही नवीन डावपेच शोधून काढले की जे एका हाताचा माणूसच करू शकेल. आणि जो दुसरा होता तो गडबडून गेला, कारण हे नवीन होते डावपेच. 2 असताना तो असा पकडायचा, हा असा पकडायचा, पण आता एका हाताने तो करायला लागल्यानंतर हा चॅम्पियन झाला. तो म्हणाला का झाला? कारण मी बेभान झालो होतो. मी बेभान देहभान विसरलो होतो. का विसरलो होतो? कारण माझं जे लक्ष होतं, ऑब्जेक्टिव्ह किंवा उद्दिष्ट, ध्येय, ते देहाच्या पलीकडे होतं. आणि तिथून मला स्फूर्ती मिळाली, अरे एक हात असला म्हणून काय झालं, एका हाताने प्रतिस्पर्ध्याशी झुंज कशी द्यायची, त्याला आपण म्हणतो ना पराभूत कसं करायचं, ह्याचाच मी विचार केला. आणि मला नवीन असे डावपेच सुचले. बघा तुम्ही, आणि ज्ञान मिळवायला अंत नाही आहे. हो, ज्ञानाला अंत नाही आहे, प्रेमाला अंत नाही. म्हणजे त्याग वगैरे आपण जे गुण म्हणतो त्याला अंत नाही आहे. आपण पराकाष्ठा म्हणतो ना, जास्तीत जास्त मला करता येईल तेवढं मी केलेलं, पण उद्या मी ह्याच्यापेक्षा जास्त करू शकेन. हा नेहमीच आपल्याला एक आशावाद असला पाहिजे. शंकराचार्य मंडन मिश्र, आता जनक स्वतः एवढा बुद्धिमान होता की याज्ञवल्क्य आणि जनक यांचा संवाद आहे. याज्ञवल्क्य आणि त्यांची दुसरी पत्नी मैत्रेयी यांचा संवाद आहे. हे जे संवाद आहेत ना, त्यातून नवीन ज्ञान निर्माण होतं. आणि त्याच्यात बोधयंत परस्परम त्याची ही उदाहरणं आहेत. नंतर कथयंत, एकमेकाला कथा सांगतात. आणि ज्यावेळेला संत जमायचे, संत यात्रेला जायचे, आता ज्ञानेश्वर, नामदेव, तुकाराम, हे तुकाराम नव्हते त्यावेळेला, ज्ञानेश्वर, नामदेव, मुक्ताबाई वगैरे सगळे ज्यावेळेला गेले असतील यात्रेला आणि खूप मोठी यात्रा करून आले, त्या यात्रेचे अभंग म्हणून कुणी नामदेवांनी लिहिलेले आहेत आणि तो प्रत्यक्ष बघून लिहिलेले आहेत त्यांनी ते अभंग. त्यावेळेला काय सत्संग घडत असेल. ज्ञानेश्वरांच्या तोंडातून येणारं प्रत्येक वाक्य, अरे तयाचे विसाट शब्द म्हणतात, तोंडातून निसटलेले शब्द सुद्धा सुखे म्हणू येते वेद. नक्की वेद वाणीची त्याला आपण म्हणतो ना सामर्थ्य असतं, त्याची क्षमता असते. वेदातली जशी वाक्य आहेत महावाक्य, तशी त्यांच्या तोंडातून सहज बोलणे हित उपदेश, कारण त्यांचं प्रेम असतं तुमच्यावर, सहज बोलून जातात. अरे हे किती सोपं सांगितलं तुम्ही, हे आम्हाला सुचलंच नाही. तुम्हाला कसं सुचलं? कारण माझं तुझ्यावर प्रेम आहे. म्हणून असं एक वाक्य आहे की तुम्ही तुमचे चांगले मित्र नसता जेवढा तुमचा मित्र असतो. म्हणून तुम्ही जर एखाद्या संकटात अडकलात तर तुमची ती समस्या, अडचण तुम्ही मित्राला सांगा, तो नक्की मार्ग दाखवेल. कारण तुमच्या मित्राचं तुमच्यावर जेवढं मित्र म्हणून प्रेम असतं तेवढं तुमचं स्वतःवर मित्र म्हणून प्रेम नसतं. त्याची जर अडचण असेल तर त्याला मार्ग दिसणार नाही, पण तुम्ही तो मार्ग दाखवू शकाल. स्वतःचे चांगल्यात चांगले मित्र बना, हे जे गीतेत सांगितलेलं आहे. नाही तर वाईटात वाईट शत्रू तर तुला सहज होता येईल. चांगल्यात चांगला मित्र, आणि मग उद्धरेद आत्मनात्मानम. मग तुझा उद्धार करण्यासाठी
तुलाच कल्पना मिळत जातील, आतून मार्गदर्शन होत जाईल, आतून प्रेरणा मिळत जाईल आणि मग बघ तुझी कशी प्रगती होते. ते झाल्यानंतर कथयंत, आत्ता तुम्हाला सांगितलं कथा, हे संतांचे मेळावे असतात. आपल्याला एक प्रसंग मागे सांगितलेला आहे, विस्ताराने सांगायचं कारण नाही आहे. कौशिक नावाचा एक ऋषिकुमार, ऋषी म्हणतात मी तुला शिक्षण दिलं, पण शेवटचा पाठ, द लास्ट लेसन, हा तुला मी पत्ता देतो, तिथे तुला मिळेल, तिथे ती व्यक्ती आहे ती. हा पत्ता शोधत येतो तर तो शिकारी आहे. जनावरांना मारायचं आदले रात्री आणि त्यांचं मांस विकायचं, व्याध म्हणतात त्याला, शिकारी. म्हणजे हा हिंसेवर आधारित ज्याचा व्यवसाय आहे तो मला मोक्षाचा शेवटचा लेसन, पाठ काय शिकवणार आहे. म्हणून ह्याच्या मनात, आणि नंतर तो जे बोलतो ना, कथयंत, तो सुंदर कथन करतो. म्हणतो मी माझा अनुभव तुला सांगतो, मी पुस्तकं वाचलेली नाही आहे, मला माझ्या व्यवसायानिमित्त दिवसभर कामात राहावं लागतं, म्हणून मी इकडे तिकडे गेलेलोही नाही आहे, पण मी माझ्या अनुभवाचं तुला कथन करतो. आणि ते कथन करत असताना त्यांनी दोनच मुद्दे सांगितले. मी प्रत्येकात नारायणाला पाहतो. म्हणजे धनुष्यबाण घेतला, धनुष्य नारायणा, बाण नारायणा. हरण दिसलं, ससा दिसला, ससा नारायणा, हरण नारायणा. काय करू रे, मी तुला मारणार आहे, कारण मी माझा व्यवसायाचं इतरांचं पोट भरणं, त्यासाठी. नंतर त्यांचं प्रेतही नारायण असायचं. नंतर सुरा घ्यायचा, तुकडे करायचो, मांसखंड, सगळ्यात नारायण. आणि ज्या रस्त्याने यायचा तो रस्ताही नारायण, आणि गिऱ्हाईक तर जिवंत नारायण असायचं. मी बघायचं सुद्धा नाही, इतकी मला सवय झालेली होती. तुला अर्धा समजा शेअर पाहिजे असेल तर मी ते वजन इकडे टाकायचो आणि इकडे मांसखंड. माझं लक्ष इकडेही नाही तिकडेही नाही, परमार्थाकडे नाही प्रपंचाकडे. मधला जो काटा होता तो कसा सरळ राहील इकडे माझं लक्ष असायचं. याला स्थितप्रज्ञ, याला विवेक म्हणलेला आहे. मी दोन्ही पारडी अगदी समतुल्य करायचो, संतुलन. पण इकडे बघावंच लागायचं नाही मला, मी फक्त तिथे बघायचो. दिस वॉज द लास्ट लेसन. तो कौशिक म्हणाला मी धन्य झालो, आजपासून तुला व्याध, शिकारी न म्हणता धर्मव्याध म्हणून तो ओळखला जाशील. महाभारतातली कथा आहे. म्हणजे कथन, आत्मकथन करतो तो. हे संत वगैरे एकमेकाचे अनुभव सांगत असतात, आपण संतांची वाणी बोलत असतो, आणि तरीसुद्धा आपल्याला एवढा आनंद मिळतो. तुष्यंती हे पुढचं पद आहे. आनंद म्हणजे प्रचंड आनंद. आणि रमंती, आता तुष्यंतीचं लक्षात ठेवा. वैज्ञानिक आईन्स्टाईन जर घेतलात किंवा अब्दुल कलाम घेतले तर ते किती आनंदात असायचे. त्यांना काही प्रश्न नव्हते, होते ना, दोघेही दिसायला काही फार सुंदर नव्हते. यांचे केस विशिष्ट शैलीत असायचे कलामांचे, आणि त्याच्या केसाला शिस्तच नसायची. त्यांनी कधी काही लावले आईन्स्टाईनने, काही नाही. पण म्हणून तसे केस करून काही मी आईन्स्टाईन बनणार नाही आहे, कारण केस नाही आहेत, त्याच्या खालची डोक्याची कवटी नाही आहे, त्याच्यातला ब्रेन तोही नाही आहे. अशी एक कोणती तरी शक्ती आहे, त्याची त्याला जाणीव आहे की माझी बुद्धी नाही आहे. बुद्धी तर सगळ्या सायंटिस्ट नाही, पण मी कायम आनंदात असतो. आणि ह्यासुद्धा आनंदात आहे. न्यूटन काय किंवा आपले अब्दुल कलाम काय, आनंदात. आणि हे तुष्यंतीचं लक्षण आहे. पुढे काय की रमंती, आपण म्हणूया ते रमतात. वारकरी ज्ञानबा तुकाराम म्हणताना एवढे रमून जातात, एवढे रममाण होतात. कशात? त्या ज्ञानबा तुकाराममध्ये, की आपण केव्हा घरून निघालो आणि केव्हा पंढरीला पोचलो, वाटेवर काय काय घडलं हे त्याला कळतही नाही. आपला एक अनुभव असतो, लक्षात ठेवा. आपण इकडून कुठल्या तरी एका समजा कुठल्या तरी मंदिरात निघालेलो आणि त्याच देवाच्या, त्याच्याच पुराणाच्या वगैरे अशा गप्पा मारत मारत आपलं एक वाक्य कसं, अरे कसं पोचलो ते कळलंच नाही. प्रिय व्यक्तीच्या सहवासात या घरातून त्या घरात जरी जायचं असेल, मंदिर म्हणत नाही, आणि तुम्ही कुठल्याही विषयावर बोलत असाल तरी कसे पोचलो ते कळलं नाही, किती वेळ झाला कळलं नाही, आणि किती अंतर, आणि त्यामुळे किती वेग गाडीला होता. अरे हा वेगच तर कमी करायचा आहे आपल्याला. देहाचा वेग, मनाचा वेग हे कमी केलं पाहिजे. स्लो मी डाऊन ओ लॉर्ड, तुम्हाला सांगितलं तिथे प्रेयर. अरे फुलपाखरू नावाचा एक कीटक असतो, हेच मी विसरलो आहे. त्याला 2 पंख असतात, हेही मी विसरलो आहे. आणि त्या पंखावर अगदी सारखीच नक्षी असते, हेही मी विसरलो आहे. देवा, मी का विसरलो? कारण अत्यंत गतीनं मी जीवनातून धावतोय. मला जरा स्लो कर रे, मला फुलपाखराच्या पंखावरची नक्षी पाहिजे आहे. व्हॉट इज दिस लाईफ इफ फुल ऑफ केअर? वी हॅव नो टाईम टू स्टँड अँड स्टेअर. हे कसलं जीवन आहे तुमचं? फार श्रीमंतात. आम्ही कुठे लक्ष देऊन बघूही शकत नाही. पायी टक्कची ठेले म्हणतात ना, मी कुठेही नाही, सतत टकमक 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 टकमक, टक लावून बघणं हे मला जमत नाही. आणि टकमक म्हणजे ती चाचरी मुद्रा, चंचलता.
पण टक लावून बघत होता. हे मी बघतच नाही, स्टेअरिंग. आणि त्यामुळे काय आहे, व्हॉट इज दिस लाईफ इज फुल ऑफ केअर. वी हॅव नो टाईम टू स्टँड अँड स्टेअर. टक लावण्यासाठी फिरता फिरता काय तुम्ही टक लावणार आहात सांगा बरं. अरे आत्ताचं झाड किती सुंदर होतं, वेगात तुम्ही गेलात अर्धा किलोमीटर पुढे, इतका वेग आहे गाडीला, काय बघणार आहात सौंदर्य गाडीचं. अरे सुंदर आहे ना, जरा थांबूया. काय सुंदर दृश्य ना, जरा थांबूया. आता हल्ली थांबतात, सेल्फी घेतात, हे घेतात, चला अरे आता 5 मिनिटं गेली, जरा वेगात गेलं पाहिजे. वेग आहेच की हो. आणि ह्या वेगातून उद्वेग निर्माण होतो. खरंच आवेग एका चांगल्या भावनांचा चांगला आहे, पण एरवीसुद्धा उद्वेग, आवेग या गोष्टी आहेत ना, त्या तेवढ्या चांगल्या नाहीत. वेग, तुम्ही प्रपंचात वेग नको का, काही विशिष्ट कृती करताना तेवढा वेग पाहिजे. उदाहरणार्थ की 100 मीटर धावायचे तर सगळं लक्ष धावण्याकडे वेगात धावलं पाहिजे. कारण का, की मी काय करतोय, धावतोय आणि मला ते बक्षीस मिळवायचं आहे. मध्यंतरी एक व्यंगचित्र होतं की त्या प्रेसने सांगितलेलं आहे, जो पहिला येईल ना, साईडनं मोटरनी वगैरे किंवा ह्याच्यातून जाऊन त्यांचा फोटो काढू नको, समोरून मला त्यांचा फोटो पाहिजे. हा फोटोग्राफर ते धावतायत वेगात आणि हा त्यांचा फोटो काढत त्यांच्यापेक्षा वेगात उलटं धावतोय की नाही, पण त्याला बक्षीस मिळाले नाही, कारण ही डिड नॉट एंटर द कॉम्पिटिशन. रूल आहे ना. हा म्हणाला, मला ते पळताना दिसत होते, मला दिलेली असाइनमेंट कळत होती, मला दुसरं काहीच कळत नव्हतं. कितीतरी घटना आपल्याला सांगता येते. इथे वेग आवश्यक आहे, पण हा म्हणतो मी वेगात वगैरे काही नव्हतो, त्यांना पुढून चित्रण करायचे एवढंच मजा होतं. किती वेग काय, पण तो धावणारा होता, तो वेगात धावत होता, कारण त्याला बक्षीस मिळवायचं होतं, मेडल मिळवायचं होतं. हे लक्षात ठेवा. त्याचप्रमाणे बाबा आमटे त्या महारोग्यानं घेऊन त्यांनी आनंदवन वसवलं. खरं आनंदात असतील की नाही कायम, अगदी नक्कीच. आणि ते सुंदरसिंग बहुगुणा तुम्हाला आठवत असतील, ज्यांनी चिपको आंदोलन काढलं, म्हातारपणीच ते काढलं. अगदी परवापर्यंत ते होते काही. त्यांच्या चेहऱ्यावर एवढ्या सुरकुत्या होत्या, ते त्या प्रत्येक सुरकुतीतून आनंद प्रक्षेपित व्हायचा. प्रोजेक्शन और ट्रान्समिशन ऑफ ब्लिस, आनंदाचं प्रक्षेपण व्हायचं. प्रत्येक सुरकुतीतून आनंद होता. त्यांचं काही ध्येय यशस्वी झालं फार असं नाही आहे, पण लहान मुलांपर्यंत मेसेज गेला की झाड तोडायचं नाही. अनेक ठिकाणी झाडं तोडायला मुलं त्या झाडाला चिपको, अजूनही तो प्रसंग घडतो. म्हणजे झाडांचं महत्त्व काय आहे हे पटवण्यात मी यशस्वी झालो, पुढचं आंदोलन काय बघेल, काय दुसरा नेता उभा राहील, हे महत्त्वाचं आहे. आनंद, तुष्यंती, रमंती या सगळ्या गोष्टी असतात. त्याच्यानंतर ज्यावेळेला हा आपण श्लोक बघितला त्यावेळेला साहजिकच अर्जुनाने प्रश्न विचारले. शेवटी काय सांगतो, असे जे लोक आहेत मच्चित्ता मद्गत प्राणा बोधयंत परस्परम कथयंतिश्च मा नित्यम तुष्यंतीच रमंतीच. पुढे भगवंत काय सांगून राहिलेले आहे लक्षात ठेवा. तेषाम सतत युक्तानाम, हे कायम माझ्याशी जोडलेले आहेत. त्यांचं चित्त माझ्याशी जोडलेलं आहे, त्यांचा श्वास माझ्याशी जोडलेला आहे, ते कथा माझ्याशी जोडलेले आहेत, आणि मुख्य म्हणजे बोध, त्यांचं ज्ञान माझ्याशी जोडलेलं आहे. त्यांचा संवाद काय, त्यांचा वादसुद्धा माझ्याशी जोडलेला आहे. आणि जोडलेला असणं म्हणजे योग, लक्षात ठेवा. म्हणून तेषाम सतत युक्तानाम भजताम प्रीतीपूर्वकम. आणि जे करतात ते प्रेमानं करतात. उगीच कुणीतरी लादलंय माझ्यावर काम असं करू नका, प्रेमाने करा. आणि ददामी बुद्धियोगंतम, मग त्या लोकांना मी देतो काय, तुम्ही बुद्धियोग देतो म्हणतो, त्या लोकांना मी आनंद देतो, माझं प्रेम देतो, मुक्ती देतो, नाही त्यांना मी बुद्धी देतो. कशासाठी, मला सगळीकडे बघण्यासाठी. मग तुला सगळीकडे कसं बघायचं तेच तर मी तुला सांगतो. मग विभूतींचा विषय सुरू होतो. त्यांनी काय सांगितलेलं आहे, ददामी बुद्धियोगम तम, म्हणजे ते माम उपयंती, माझ्याकडेच येतात ते लोक, त्यांना बुद्धी देतो. बुद्धीचा उपयोग करून ते ज्ञानमार्गाने किंवा भक्तिमार्गाने सुद्धा, बुद्धी सगळीकडे उपयोगी पडते, कर्ममार्गात काही बुद्धी लागत नाही, लागतेच. ते माझ्याकडे येतात, जोडलेले राहतात माझ्याशी. हे सांगितल्यानंतर अर्जुन प्रश्न विचारतो. त्या प्रश्नात ते काही शब्दच बघा, संस्कृत सोपं आहे. अर्जुन काय म्हणतो की अहम कथम सदा परिचिंतयन, हा शब्द आपण काल बघितला होता की हे भगवंता, अहम म्हणजे मी, कथम म्हणजे कोणत्या रीतीने, कसा, सदा म्हणजे सदैव, परिचिंतयन. परी आपण बघितलेला आहे, परी हा प्रिफिक्स आहे. परिसर आपण म्हणतो, परी आवरण, पर्यावरण, पर्यावरण, आणि मुख्य म्हणजे हे परिस्थिती,
म्हणजे कोणत्याही परिस्थितीत मी आनंदात राहिलो पाहिजे, तुझ्याशी जोडलेलो राहिलो पाहिजे, तुझं सतत मला दर्शन झालं पाहिजे. कथम, कशा रीतीने. आणि पुढे केशु केशु भावेशु, मला कोणत्या कोणत्या भावानी काय सांगितले, चिंत्यासी, तू मला चिंत्य म्हणजे चिंतनीय, कोणकोणत्या भावानी मी तुझं चिंतन करू. म्हणून आपण त्याला नाव काय दिलेलं आहे, विभूती चिंतन योग किंवा विभूती दर्शन योग. दर्शन म्हणजे पाहणं आहे का, हो. नमस्कार करणं आहे का, हो. पण मी का नमस्कार करतोय, म्हणून विभूतींच्या आजूबाजूला ज्या काही पुराणातल्या वगैरे गोष्टी आहेत त्या विभूतींशी संबंधित ते पाहणार आहोत आपण. नुसती विभूतींची यादी म्हणलं तर एका दिवसात विषय संपेल, पण आपण बघणार आहोत ना ही विभूती काय आहे, त्या विभूतीचं विभूतीपण कशात आहे हे आपण सगळं बघणार आहोत. मग तो पहिल्यांदा सांगतो, अरे अर्जुना तू काही बघ, अहम आत्मा सर्वभूताशय स्थित, आत्मरूपाने सर्व भूत त्यांचा आशय म्हणजे हृदय, सबस्टन्स. अरे मी कणाकणात आहे रे सगळ्याच्या. म्हणजे तू जर साधं सरोवर घेतलंस तर खाली चिखल आहे ना, मी आहे. वर शेवाळं पसरलेलं आहे ना, मी आहे. मध्ये पाणी आहे ना, मी आहे. वारा आला तरंग, मी आहे. वारा थांबला निस्तरंग, मी आहे. त्या चिखलातून त्या शेवाळ्यातून वरती देठ येऊन सुंदर कमळ आलेलं आहे, मी आहे. त्या देठात मी आहे, त्या पानात मी आहे की ज्याला पाणी चिकटत नाही, आणि चिखलातून शेवाळ्यातून येऊन इतकं सुंदर त्याला गंध आणि सौंदर्य आहे. ते कमळात तर मी आहेच आहे. इतकं काय, एका हातात मी कमळ धरलेलं आहे. शंख चक्र गदा पद्म, पद्म म्हणजे कमळ, मी नाही कुठे. म्हणून अहम आत्मा, लक्षात ठेव की सर्व भूताशय स्थिता अहम आदि मध्य अंत भूतानाम. हे तर आणखीनच एक तर सगळ्यांच्या हृदयात मी आहे, आणि कुठलंही काम करताना आदि मध्य अंत मी आहेच आहे. हे जनरल सांगितलं. आणि आता म्हणतो मी तुला माझ्या विभूती सांगायला सुरुवात करतो. आणि हे म्हणताना त्याने अर्जुनाला कोणत्या नावाने हाक मारली, गुडाकेश. गुडाका म्हणजे झोप. जरा विचित्र शब्द वाटेल. गुडाका म्हणजे झोप आणि ईश म्हणजे स्वामी. आता केव्हाही कुठेही कसाही आणि कितीही झोपतो त्याला झोपेचा गुलाब म्हणतात. आपण म्हणतो ना, सर मी कुठेही झोपू शकतो. हे ज्या वेळेला गुडाकेश एक नाव कसं असतं आणि कसा अर्थ लावायचा, कशी उदाहरणं बघायची, चिंतन कसं करायचं, निबंध कसा लिहायचा हे शिकवताना सहज हा एक शब्द घेतला, गुडाकेश. गुडाका म्हणजे झोप आहे आणि झोपेचा स्वामी. तो म्हणतो मी केव्हाही झोपतो. म्हणजे आत्तासुद्धा मी मनात ठरवलं तर तुमचं चालू असताना 5 मिनिटात मी झोपू शकेन. बसल्या ठिकाणी मी झोपू शकतो, उभ्या उभ्या मी झोपू शकतो. अरे म्हणलं तू झोपेचा स्वामी नाहीस. गुडाका म्हणजे झोप आणि ईश म्हणजे स्वामी, मास्टर ऑफ स्लीप. म्हणजे जेव्हा पाहिजे तेव्हा घेतो, जितकी पाहिजे तितकी घेतो. उदाहरण म्हणलं तुला 3 देतो. एक पूर्वीचं, एक अलीकडचं अर्जुन, अलीकडचं नेपोलियन, आणि त्याच्या आधीचं बाजीराव, पहिला बाजीराव. हे शत्रूचा अंदाज घ्यायचे. अर्जुनाचा अंदाज कसा होता, अर्जुन वगैरे आपण आजानुबाहू म्हणतो ना, की माझा बाण इथून 200 मीटर जाणार आहे. उदाहरण सांगतो ना तुम्हाला, हा गुडाकेश आहे, 200 मीटरवर माझा बाण जाणार आहे. आत्ता ते किती आहेत, ते 500 मीटरवर आहे. आणि माझ्या एवढा लांब बाण कोणाचाच जात नाही. त्यांचा जास्तीत जास्त 150 मीटर जात असेल. म्हणजे अजून 200-250 मीटरवर ते प्रवास करतायत ना, तोपर्यंत मी झोपून घेतो. कृष्णा, मी झोपतो आणि उठतो. उठलो नाही तर उठाव. पण अर्जुन उठायचा. ती 10 मिनटं, ती 15 मिनटं. नेपोलियन तर घोड्यावर असायचा, बाजीराव घोड्यावर असायचा. नेपोलियन म्हणायचा ते सैन्य तिथे आहे ना, त्यांच्या हातात बंदूक आहेत ना, बंदुकीची गोळी जिथपर्यंत पोचेल त्याच्या पलीकडे आत्ता मी झोपून घेतो. आणि त्याचं एक वाक्य होतं की तुला भीती नाही वाटत. तो म्हणतो एक लक्षात ठेवा की या नेपोलियनला मारण्यासाठी जी गोळी लागेल त्या गोळीचं जे बाहेरचं कवच असेल तो मेटल, धातू अजून खाणीतून निघायचं आहे. मी कसा मरेन. जर एखाद्या बॉम्बनी, ज्याला डायनामाइट म्हणायचे त्यावेळेला, जर मला एक्सप्लोड केलं तर त्याच्यासाठी जी पावडर लागते, जी रसायनं लागतात ती अजून तयार झालेली नाही आहेत. मला कोण मारणार आहे. तर तसा मेला नाही, निराळ्या पद्धतीने मेला. पण लक्षात ठेवा, बाजीराव तर काय हो, जाता जाता शेत लागलं तर शेतातल्या केळ्याचा हुरडा वगैरे खायचे, झोपायचे वाटेत, तरतरीत व्हायचे. आणि हे आपल्याला जमलं पाहिजे. मुलगा सांगतो आईला हे उठवण, उठत नाही आपण. मुलगा म्हणजे आपल्यात एक तसा मुलगा असतो. मग ते सगळं होतं.
पण ज्याला आतून उठवणारा कोणीतरी आहे, तो आतून उठवणार आहे, त्याला इनर कंट्रोल म्हणतात. आपल्याला पहिल्यांदा हे लागतो, गजर लागतो, ज्याला अलार्म म्हणतात. एक्सटर्नल कंट्रोल आहे, रिमोट कंट्रोल आहे. आई काय, बाबा काय, आजी काय, बाहेरचे कंट्रोल आहेत. पण मला ज्या वेळेला वाटतं रे उठलंच पाहिजे, चातुर्मास सुरू झाला, आता काय चातुर्मासाचे अजून 106 दिवस राहिले तर, म्हणजे 106 दिवस राहिले असं मी उद्या म्हणेन, 105च दिवस राहिले. पण आज आपण म्हणूया 106 दिवस आहेत. म्हणजे अजूनही मी काहीतरी ठरवू शकतो, अजूनही मी काहीतरी मिळवू शकतो. आणि तुम्हाला सांगितलं ना, आत जर तुमचा निर्णय झालेला आहे, निश्चय झालेला आहे आणि बाहेर तुम्ही निर्धारपूर्वक ते करणार आहात, 21 दिवस पुरतील व्यसनातून सुटायला किंवा चांगली सवय लागायला. 21 दिवस पुरतात. आणि हे इंटरनॅशनल स्टँडर्ड मी मागे तुम्हाला सांगितले. कारण 21 म्हणलं की मला गणपती आठवतो. 21 आणि दुर्वा आठवतात, आजीनं आणलेले, आणि मोदक आठवतात, आईने केलेले. दुर्वा मी वाहतो आणि मोदक मी संपवतो. ही कसली गणपतीची उपासना आहे सांगा बरं. त्यांनी प्रत्येकाला विचारलं, अरे तुझी दारू सुटायला किती दिवस लागले. अशा हजारो लोकांचा सर्वे केला असेल, निरनिराळ्या देशातल्या लोकांकडून माहिती मिळवली असेल आणि त्याचा ॲव्हरेज काढला असेल आणि 21 डेज. आपल्याला तर 21/505 डेज आहे. 5 वेळा आपण एखादी नवीन गोष्ट, ही झाली ना, नाव आय मास्टर्ड इट, चला आता दुसरी शिकू शकतो. पण आपल्याला शिकायचं आहे का, आपल्याला सुधारायचं आहे का, सध्याचं जीवन ठीक आहे का, ठीकच आहे का, फक्त जास्त चांगलं बनवायचं आहे, हे आपले निर्णय आपण घ्यायचे. हा निर्णय दुसऱ्यासाठी कोणीही घेऊ शकत नाही. आईसुद्धा नाही, प्रेम आहे आईचं आहे, पण काय रे बाळा लवकर उठ रे, मी आता तुझ्यासाठी निर्णय घेतलेला आहे, उठलंच पाहिजे असे बाबा म्हणतील. बाबा मी उठणार आहे, तुम्ही निर्णय करून काय उपयोग आहे. हाच फरक आहे. मी आतून उठलो पाहिजे आणि हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि म्हणून काय सांगतात, अहम कथम, मी तुझं कसं स्मरण करू, सगळीकडे कसं दर्शन घेऊ. आणि केशु केशु भावेशु चिंतन, तुझं चिंतन करताना माझ्या मनात कोणते कोणते भाव असले पाहिजे. म्हणजे मी जर मूल असेन आणि तू जर आई, तर मातृ, आणि मी तुझं बाळ आहे, तो वात्सल्य भाव माझ्या मनात असला पाहिजे. मी जर पत्नी म्हणून बघतोय तुझ्याकडे, पती म्हणून बघतोय तुझ्याकडे, तर तो पती पत्नीतला एक प्रकारचा जवळीकीचा भाव आहे, विश्वासाचा भाव आहे. मी तुला मित्र मानतोय, तो सख्य भाव आहे. हे निरनिराळे भाव आहेत. असे कितीतरी भाव असतात. आणि एका शरीरात 3-4 भाव जरी असले तरी त्याला जगणं अशक्य होतं. पण रामकृष्णांच्या ह्याच्यात जवळजवळ 19 भाव होते असं सांगितलं जातं. ज्ञानेश्वरांना असे भावच निर्माण झाले आणि तो देह जगवणं, देह टिकवणं अवघड जायला लागलं. आपल्याला तसा भाव निर्माण होत नाही, आणि झाला तर तात्कालिक निर्माण होतो. म्हणून अर्जुनाचा प्रश्न आहे, केशु केशु भावेशु, कोणत्या कोणत्या भावाने चिंत्य, तुझं चिंतन करायला योग्य आहे, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून तो म्हणतो की अहम आत्मा, मी सगळे यांच्यात आहे. आणि हे गुडाकेश, निद्रेवर तुझं नियंत्रण आहे, म्हणजे तू सतत जागा आहेस. ज्याचं निद्रेवर नियंत्रण आहे तो सतत जागा असतो, लक्षात ठेवा. झोपत नाही, झोपतो पण तो म्हणतो ना माझी कॅट स्नॅप आहे. मांजर बघा किती गाढ, कुत्रा किती गाढ, सुटकी जरी वाजवली तरी ते इकडे कान टव करतं, इकडे तिकडे बघतं, आणि पुढच्या क्षणाला अरे आपला मालकच आहे म्हणल्यानंतर शांत गाढ झोप जातं. शिकलं पाहिजे, कॅट स्नॅप म्हणतात. म्हणजे लगेच मला जाग येते आणि लगेच झोपही लागते. आता खऱ्या विभूती सांगायला सुरुवात केली. आदित्यानाम विष्णू आहे मी. आदित्य म्हणजे अदितीचे मुलगे. आता आपण बघितलंय, दिती आणि अदिती या कश्यप ऋषींच्या पत्नी आहेत. सप्तर्षीतले जे ऋषी त्यांनी लग्न केले काल तुम्हाला सांगितलं, आणि त्यांची जी प्रजा होती त्याला बिंदुज प्रजा म्हणलेलं आहे. म्हणजे देहाच्या संयोगातून निर्माण झालेली. आणि जे आपले संत असतात, सद्गुरू असतात, उपदेश करतात, आणि आपण म्हणतो की मी तुम्हाला खरंच माझी पित्यासारखं मानलेलं आहे, बरोबर. ही प्रजा नाद प्रजा म्हणलेलं आहे. एक आहे बिंदुज आणि दुसरे आहे नादज. आणि आपण नामज म्हणूया. महाराजांनी नाम दिलं आणि माझा दुसरा जन्म झाला, मी नवीनच जन्मलो. आपण द्विज हा शब्द वापरतो ना, मी अनुग्रह घेतला आणि अनुग्रहापूर्वीचा मी राक्षस होतो, जनावर होतो. काय जादू केली गुरुनी माहीत नाही. अनुग्रहानंतर आता मी माणूस आणि माझा प्रवास संत होण्याच्या दिशेने चालू आहे, असं सद्गुरू परवा म्हणाले. हा फार बदल आहे. एकदम सगळ्यांच्यात एवढा बदल घडत नाही. मी नादज संतान आहे, नामज संतान आहे. नाम दिलं आणि संतान म्हणजे मी पुत्र आहे त्यांचा, संतती आहे. आदित्य. आता दितीचे पुत्र दैत्य आणि अदितीचे आदित्य.
आदित्य 12 सांगितलेले आहेत, 12. मग त्याच्यातला मी कोण आहे? तर मी विष्णू आहे. आता कश्यप आणि अदिती यांचा विष्णू कोण आहे? तर वामन, वामनाचा अवतार. आणि वामन हा असा अवतार आहे, वामन आणि बुद्ध, की ज्याच्यात कुणाचाही वध केलेला नाही. सगळ्या जगाचं कल्याण. बुद्धांनी माणसाच्या दुःखाचं मूळ, तृष्णा वगैरे शोधून काढलं आणि अगदी अहिंसेचा मार्ग दाखवला, शांतीचा मार्ग दाखवला आणि मुख्य म्हणजे करुणेचा मार्ग दाखवला, ज्याला हल्ली कंपॅशन म्हणतो आपण, एम्पथी म्हणतो. अरे शब्द काय वापरतोस? त्याच्या ठिकाणी तू आहेस अशी कल्पना कर आणि त्याला मदत कर. कल्पना तरी कर. नाही मी तुझ्याशी सहमत, म्हणजे आय सिम्पथाइज विथ यू. व्हाय विथ यू? व्हाय नॉट विद इन यू? मग तुला कळेल त्याचं दुःख काय आहे ते. हे महत्त्वाचं आहे. म्हणून वामन आहे ना, त्याच्या अवतारातली एक गोष्ट लक्षात घ्यायची. विभूती आहे तो. 3 पावलं जमीन मागितली आहे त्यांनी त्या बळीराजाकडे आणि पहिल्या 2 पावलात त्यांनी काय काय व्यापलेलं आहे? जमीन व्यापलेली आहे, हे व्यापलेली आहे पाणी, आणि आकाश व्यापलेलं आहे. पंचमहाभूतात आणखीन 2 कुठली भूत आहेत? एक अग्नी आणि वारा. तो पायाने कसा तुम्ही व्यापणार आहात? अग्नी कसा व्यापणार आहात सगळीकडे असलेला? वारा कसा व्यापणार आहात? पण त्यांनी हे व्यापलं. आणि स्पेस म्हणजे अशा पद्धतीने व्यापली की त्याच्या पावलाच्या पलीकडे काही दिसेना झालं. 2च पावलं टाकलेले आहेत, 3रं पाऊल कुठे टाकू? त्यावेळेला बळी आपलं मस्तक पुढे करतो आणि तो मान्य करतो वामन की पंचमहाभूतांच्या पलीकडचं तुझं मस्तक आहे. हा विचार इतका सुंदर आहे, लक्षात ठेवा. म्हणून वामनाला विभूती मानलेला आहे. म्हणजे काय की तुझे केस भुरूभुरू जळून जाणार आहेत प्रेत तुझं चितेवर ठेवल्यानंतर. त्याच्यानंतर तुझी कातडी आहे, जळून जाणार आहे. त्याच्यानंतर थोडा वेळ लागेल, कवटी फुटायला पण त्याच्या आधी आग लागून तुझा मेंदू आहे ना, तो वितळून जाणार आहे, संपणार आहे मेंदू, पण बुद्धी उरणार आहे. त्यावेळेचे तो मेंदू आता विचार करणार नाही आहे, पण जिवंत असेपर्यंत तुझे विचार केलेले आहेत आणि त्या विचारातून तू वाङ्मय निर्माण केलेलं आहे, नवीन संशोधन लावलेलं आहे किंवा दुसऱ्यांना त्रास दिलेला आहे. बुद्धी वापरून दुसऱ्याला आपण म्हणतो ना की माझं नाक कापून अवलक्षण. मराठीत काही काही म्हणी अशा आहेत की नाक कापलेला माणूस तुम्हाला सकाळी जर दिसला तर तुमचं काम होणार नाही. म्हणून हा म्हणतो आज याचा काही संबंध नाही त्या केसशी. कोर्टात महत्त्वाची केस आहे ना, आणि हा शेजारी मला त्रास देतो ना, बायकोला म्हणतो मला सुरी दे ग. हा स्वतःचं नाक कापतो आणि त्याच्या घरासमोर सकाळी जाऊन उभा राहतो आणि तो म्हणतो दार उडून, अरे अरे कापलेल्या नाकाचा भेटला, काय निकाल लागणार आहे कुणास ठाऊक. म्हणजे मी माझं नाक कापलं पण तुला अवलक्षण, म्हणजे तुला अपशकुन केला. दुसरं वाक्य आहे ते फार कडक आहे. त्यातला जो कडक शब्द आहे तुम्ही वापरत नाही, मी जरा सभ्य शब्द वापरतो. मी मरेन पण तुला विधवा केल्याशिवाय राहणार नाही. कसली वृत्ती आहे? वृत्ती तुला विधवा करण्यासाठी मी मरायला तयार आहे, मी मरेन. ही कसली वृत्ती आहे? ही आसुरी आनंद. स्वतःचं नुकसान करेन पण तुझा त्रास दिल्याशिवाय राहणार नाही. हे असं नाही आहे हो. बळीराजाने तसंही केलं नाही आणि वामनाने नाही. वामनाने त्याच्या डोक्यावर पाय ठेवला आणि सांगितलं की माझ्या पायाचा स्पर्श ज्याला होतो आणि डोक्याला झाला तर काय तू अमरच झालेला आहे, तुला मी सुद्धा मारू शकणार नाही. पण मला हे का करावं लागतंय? तू माझा भक्त आहेस रे, मला माहीत आहे, पण तुझा हा 100वा यज्ञ आहे. 100वा यज्ञ पुरा झाला, पुढे इंद्राच्या वेळेला येईल, आत्ताच सांगून टाकूया, तर तू इंद्रपद मागशील. इंद्रपद मागले स्वर्गात तुझं राज्य येईल. तू प्रल्हादाचा नातू आहेस, आजोबांचे गुण नातवात येतात, त्याप्रमाणे तू प्रल्हादासारखाच देवभक्त आहेस. पण राज्य मिळालं स्वर्गाचं आणि तुझ्यातले दैत्याचे संस्कार जर जागे झाले तर सगळीकडे हाहाकार माजेल. म्हणून मला हे करणं भाग आहे. मी तुला खाली गाडणार आहे पाताळात, पाताळाचं राज्य तुला देणार आहे 1, चिरंजीव तुला बनवणार आहे 2, आणि तुझ्या राज्याचं रक्षण कायम मी किंवा माझं सुदर्शन चक्र करत राहणार आहे. काय काय दिलं. म्हणून त्या विष्णूचा जो वामन रूपातला अवतार आहे तो विष्णूच आहे आदित्यातला, त्याला आपण विभूती मानलेलं आहे. मला जो माझा भक्त आहे त्या मी इतर मानवजातीचं रक्षण करण्यासाठी मी भक्तावर नियंत्रण आणीन, नाश करणार नाही त्याचा. त्याच्यानंतर पुढे ज्योतिषाम रवी अंशमान. रवी म्हणजे सूर्य. हे ज्योतिष म्हणजे काय? ज्योती, आकाशात रात्रीच्या वेळेला ज्या ज्योती दिसतात, तारे वगैरे, आकाशातल्या ज्योती आहेत त्या. सूर्य, चंद्र, या सगळ्या ज्योतीत सगळ्यात मी सूर्यात आहे.
कारण सूर्य तेजस्वी आहे, सूर्याचं तेज आतून येतं. हा सूर्य मी आहे. अंशुमान म्हणजे किरण असलेला, किरण हे ज्याचं वैभव आहे. अंशु म्हणजे किरण, अंशुमान प्रकाशमान, तसं अंशुमान किरणांचं त्याला सगळं तेज आहे. किरण 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 मिळून सूर्याचं तेज तयार होतं आणि सूर्याला आतून तेज बाहेर पडतं. पण आतून जरी तेज बाहेर पडलं तरी आत काहीतरी इंधन आहे त्याच्या. आपण जे निरनिराळे शब्द गॅसेस सांगतो ना, हायड्रोजन आहे त्याच्यात, आणि त्या गॅसेस जळतात आणि त्या ज्वलनातून एवढे ब्लास्ट चेन रिॲक्शन, याच्यामुळे तो आपण फटाके असतो ना, मारान म्हणतात त्याला, फटाक्यांची माळ, एक पेटवला की फार 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 फार, तशी कायम सूर्यात ती चेन रिॲक्शन सुरू आहे कायम. आणि त्यामुळे काय की हेलियम वगैरे जे वायू आहेत सूर्यातले, त्याच्यामुळे सूर्य जळतोय. आणि सूर्याचा प्रकाश, सूर्याची उष्णता, ही ऊर्जा जी आहे ना सूर्याची, सोलर एनर्जी, ती त्याच्यामुळे मिळते. पण आत काहीतरी आहे आणि ते संपणार आहे आज ना उद्या. आणि म्हणून हा सूर्य मरतोय आणि एक दिवस पूर्ण मरणार आहे. ही माझी विभूती नाही आहे. माझी विभूती तो सूर्य आहे ज्याच्याकडे ज्ञानेश्वरांनी लक्ष वेधलेलं आहे की नवल उदेला चंडांशू, अंशू म्हणजे किरण आणि चंड म्हणजे प्रचंड, प्रचंड किरण असलेला तेजस्वी असा सूर्य. पण नवल उदेला, हा नवल म्हणजे अद्भुत सूर्य उगवला. एरवी काय, सूर्य उगवल्यानंतर आपल्याला जगाचं, प्रपंचाचं दर्शन होतं की नाही. पण हा असा आहे, तो उगवला ना की सगळं जग मावळतं. हा जग उदयला, आपला सध्याचा आकाशातला सूर्य उगवला की जग उगवतं. दिसतच नाही, म्हणजे अंधारात मला दिसत नाही, पण हा उगवला की त्याच्या प्रकाशात हे जग, जगाचा जो आभास आहे ना तो नष्ट होतो. म्हणजे एरवीचं जग सुद्धा व्हर्च्युअल आहे आणि या व्हर्च्युअल जगाचं व्हर्च्युअल आपण टी व्ही वगैरेतून बघतो. व्हर्च्युअल नॉट रिअल व्हर्च्युअल. म्हणून सगळीकडे म्हणतात ही माया आहे, हे मिथ्या आहे, हे स्वप्न आहे, कारण हे सतत संपतंय. आणि म्हणून सांगितलेलं आहे की तो सूर्य ज्याला चैतन्याचा सूर्य, ज्याला आत्मसूर्य म्हणलेलं आहे, चित सूर्य किंवा आत्मसूर्य, असा जो सूर्य आहे ना, ती माझी खरी विभूती आहे. हे नवल उदेला चंडांशू मावळवीत विश्वाभासो. विश्वाचा जो आभास आहे, आभास म्हणजे व्हर्च्युअल, ही आभासी दुनिया आहे, व्हर्च्युअल वर्ल्ड. हे लक्षात ठेवा. हा जो जगाचा आभास आहे ना, हा उगवल्यानंतर त्याच्या प्रकाशात हा आभास मावळतो, दिसेनासा होतो. आपण कितीतरी उदाहरणं बघितलेले आहेत. 2-3 उदाहरणं आत्ताच बघूया की एक तिथे, अरे काय आहे ते, साप आहे का, तो म्हणतो नाही काठी वगैरे पडलेली असेल, नाही नाही मला तर ती दोरी पडल्यासारखी वाटते. आणि मग ज्यावेळेला टॉर्च टाकतात त्यावेळेला ह्यानी जो हार टाकलेला असतो निर्माल्य म्हणून, तो अंगणात पडलेला असतो आणि तो हार असतो, नाही दोरी, नाही सर्प, पण मला त्याच्यावर साप खरंच दिसत असतो आणि मी घाबरलेला असतो. प्रकाश पडला ना की जो आभास होता सापाचा झालेला तो गेला. आता आभास आहे, माझं मडकं, माझं मडकं, कशाला माझं मडकं मडकं म्हणतात, खरं मडकं हेच आहे प्रत्येकाला दिलेलं. पण आपण म्हणतो माझं मडकं तू का घेतलंस, तू माझं काल मडकं घेतलं होतंस, हे मडकं. पण जो खरं ज्ञान आहे तो म्हणतो काय मडकं मडकं करताय, मातीच आहे ती शेवटी. बरोबर. बुद्धिबळ खेळताना आजोबा आणि नातू खेळतायत बुद्धिबळ, त्याला तो उंट हा खरंच उंट वाटतो, तिरका चालणारा, हत्ती हा सरळ जाणारा. आजोबांना माहिती आहे सगळे लाकडाचेच बनवलेले आहेत. आणि आजोबा ते करताना एवढं, नातू हुशार झाल्यानंतर आजोबा म्हणतात अरे माझा एक हत्ती कुठे गेला. त्यावेळेला त्यांची बायको म्हणते सुपारी तशीच आहे, मी तुम्हाला जी सुपारी दिली होती ती तशीच आहे, लाकडाचा हत्ती कातरून तुम्ही सुपारी म्हणून खाल्ला, एक हत्ती कमी झाला. म्हणजे शेवटी सुपारी ही लाकूड, हत्ती ही लाकूड. हे जे सगळं आहे ना, हा विचार करायला पाहिजे. म्हणून तुम्हाला सांगतो की हे जे आहे की ज्योतिषाम, ह्या सगळ्या त्या आकाशातल्या ज्योती आहेत त्याच्यात. आणि मरुताम मरीची, इथे आपण थांबणार आहोत. मरुत आपण मारुती म्हणतो, वायुदेवता, त्या 49 आहेत, मरुद्गण त्याला म्हणतात. त्याच्यातला मुख्य आहे ना तो मरीची आहे. सप्तर्षीतला तो ऋषी आहे, अत्यंत बुद्धिमान आहे. आणि सूर्य आणि चंद्र यांचे किरण एकत्र केल्यानंतर जे तेज निर्माण होईल, म्हणजे ते धगधगीत सूर्यासारखं आहे पण सौम्य शांत चंद्रासारखं आहे. म्हणजे कसा प्रकाश असेल तो बघा बरं. हिमालयात ज्यावेळेला सूर्याची किंवा चंद्राची किरणं पडतात त्यावेळेला त्या बर्फावरून रिफ्लेक्शन होताना
तो प्रकाश थंड होतो, तो प्रकाश डोळ्यांना शांत करणार असतो, ते सौंदर्यच निराळं असतं. बघा ना, आपण सोनेरी म्हणतो सकाळचा प्रकाश सूर्याचा सोनेरी किरण, पण ते सोनेरी किरण ज्यावेळेला त्या बर्फावर पडतात त्यावेळेला ते सोनंच बनतात, सोनं बनून जातात. हे सुवर्णाचे आहेत, सुवर्णासारखे नाहीत, गोल्ड नॉट गोल्डन. हा जो फरक आहे ना तो फरक पडतो. त्याच्यामुळे काय, रवी अंशमान आणि मरीची आपण बघतोय तर हा जो मरीची आहे तो सगळ्या वायुगणात मुख्य आहे. आता वायुगणात मुख्य आपण म्हणतो ना, मारुती नाही का, तो मरुताचाच आहे की वायुपुत्र मारुती. मारुतीचं उदाहरण आपण सगळ्या रुद्रांच्यात मी शंकर आहे त्यावेळेला आपण घेणार आहोत. एक विचार करत आपण थांबणार आहोत. आत्ता आपण उद्या बघणार आहोत रुद्र, वसु आणि आदित्य आत्ता बघितले. अजून अश्विनी कुमार म्हणजे देवांचे वैद्य आहेत ते, म्हणजे एकंदर 12 आदित्य आहेत, 11 रुद्र आहेत, 8 वसु आहेत आणि 2 अश्विनी कुमार आहेत. हे मिळून 33 होतात आणि ह्या प्रत्येकाचा पैलू निराळा आहे. 2 अश्विनी कुमार हे तर जुळे भाऊ आहेत तुम्ही म्हणाल, अरे पण एक या नागपुडीतून जातो आणि माझ्या तनाचं म्हणजे देहाचं रक्षण करतो, देहाच्या आरोग्याचं, आणि दुसऱ्या नागपुडीतून जातो आणि माझ्या मनाचं रक्षण करतो, माझ्या बुद्धीचं पोषण करतो. म्हणजे पूर्ण आरोग्य मिळवायला हे जुळे अश्विनी कुमार उपयोगी पडतात. म्हणजे हे 33 तुम्हाला सांगितले, हे 33 पैलू आहेत. 11 रुद्र आहेत, त्याच्यातला मी शंकर आहे. 12 आदित्य आहेत, त्याच्यातला मी विष्णू आहे. वसु आहे, त्या वसूतला मी अग्नी आहे. मरुत आहे, हे सगळे त्यांनी सांगितलेलं आहे. आणि त्यामुळे विभूती बघताना आपण विभूतिमत्व बघतोय. जे जे सुंदर उदात्त, आपण महन मधुर जे जे मंगल हे सांगितलं आहे ना, जे उदात्त आहे ते स्वीकारा, ती विभूती आहे. आणि जे मळमळीत अवघे त्यागावे, जे मिळमिळीत आहे, जे मळमळीत, दासबोधातला शब्द आहे, उत्कट भव्यतेचे घ्यावे, उत्कट भव्य घ्यावे म्हणजे विभूती घ्याव्यात. त्याच्यातलं विभूतिमत्व त्याचा विचार करावा. आणि आता वारा आणि सूर्य हे दोघं जण बघितल्यानंतर सूर्य ही माझी विभूती आहे आणि मरुत त्याच्यातला मरीची ही माझी विभूती आहे. माझ्यातली श्रेष्ठ विभूती कशाला, मीच जर सगळ्यांच्यात आहे, मूर्खपणे ह्यांच्या पैजा लागतात. उद्या आपण त्याच्या 5-6 उदाहरणं बघणार आहोत. मी श्रेष्ठ, मी श्रेष्ठ, आणि ठरवायला जातो कोण, तर तो देवांचा गुरु, ती विभूती आहे माझी म्हणतात. बृहस्पती माझी विभूती आहे. बृहस्पतीच्या 5-6 गोष्टी उद्या बघणार आहोत. आणि मग लक्षात येईल, विभूतीने ठरवायचं नाही की मी श्रेष्ठ आहे म्हणून. मेरू पर्वती मी आहे आणि हिमालय पर्वती मी आहे. हिमालय म्हणायला लागला की मी मेरूपेक्षा श्रेष्ठ आहे, तर तो चुकीचा आहे. एक शेवटचा विचार तुम्हाला सांगतो. परवा आपण एक वाक्य बघितलं होतं की जगात कोणतीही गोष्ट कुरूप नाही आहे, आकाशाच्या पार्श्वभूमीवर मात्र बघितली पाहिजे. म्हणजे एखादी झोपडी, एखादं निष्पर्ण वृक्ष, अरे काय सुंदर दिसतो. म्हणजे निष्पर्ण वृक्षांची चित्रकला ही चित्रकलेची एक आर्ट आहे. तुम्ही चीनमधून येणाऱ्या क्रोकरी वगैरे बघा, त्या क्रोकरीवर झाडं असतात, एकही पान नसतं, पण काय सुंदर दिसतात ती, कारण आकाश त्यांच्यामधून आपल्यापर्यंत पोचत असतं. आकाशाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक गोष्ट सुंदर दिसते. आकाश एवढं भव्य आहे हो, एवढं अनंत आहे. मी जर एक विधान केलं तर लक्षात ठेवा, मी एका ग्राउंडवर उभा आहे, माझी उंची समजा 5 फूट आहे. या 5 फुटाच्या वरती आकाश सुरू होतं, बरोबर, आणि 30,000 फूट उंची हिमालयाचे, त्याच्याही वरती आकाशच सुरू होतं. हिमालय त्या जागी सगळ्यात उंच आहे पृथ्वीवरच्या, या जागी मी सगळ्यात उंच आहे, कारण माझ्या डोक्यावर आकाश आहे, हिमालयाच्या डोक्यावर आकाश आहे. लक्षात ठेवा, तुका आकाश आहे एवढा, तुका झालास हे कळस. कळस हे तुकारामाचं अलीकडचं रूप आहे, देहातलं रूप आहे म्हणा, पण आकाश हा विधेयी तुकाराम आहे आणि ते त्याचं स्वरूप आहे. तुका आभाळ आहे एवढा, तुका आकाश आहे एवढा, आणि माझ्या आता इथे सिलिंग आहे नाही, मग मी सिलिंग एवढे मी कम्पेअर करणार आहे, थांबणार आहे. बाहेर गेलो आणि डोक्यावर माझ्या आकाश आहे, तर ॲट दॅट टाईम, ॲट दॅट पॉईंट, त्या स्पॉटवर मी हिमालय एवढं उंच आहे, कारण तिथे हिमालय कुठे. हे जर प्रत्येकाने मानलं, मी जे कुठलं काही काम करत असेल, जे कुठलं काही कार्य करत असेल, जी कुठली नोकरी करत असेल, ती इतक्या आदर्शपणे करेन की माझ्यात विभूतिमत्व मी जागं करेन. लोक म्हणतील की काय झाडायचे. आता गाडगे महाराजांवर लिहिताना एक शब्द वापरलेला आहे त्यांच्या चरित्रात, काय की झाडूचं लालित्य
अरे ललित कला आपण म्हणतो, ललित संगीत म्हणतो, पण झाडूचं लालित्य, त्यांचा झाडू जसा चालायचा ना, जमिनीलाही दख्ख व्हायचं नाही, कचऱ्यालाही वाईट वाटायचं नाही, आणि झाडू तर आनंदात असायचा की मी माझं कार्य करतोय पण मला इजा होत नाही आहे. आणि हे दमायचे नाहीत, हे लालित्य आहे. झाडूचं सुद्धा लालित्य आहे. एखादा झाडूवाला सुद्धा इतका आदर्श झाडूवाला मिळेल आणि त्याचं नाव जर शंकर असेल तर तो म्हणेल झाडूवाल्यांच्याच सगळ्या मी आहे, पण शंकर झाडूवाल्यात मी सगळ्यात जास्त आहे, तो किंवा ती माझी विभूती आहे. हे जर आज कळलं तर खूप चांगलं होईल. आपल्या प्रत्येकात विभूतिमत्व आहे ते व्यक्त झालं पाहिजे, आपल्या दिव्यत्व आहे ते प्रकट झालं पाहिजे, आपल्या देवत्व आहे त्याचा साक्षात्कार किंवा आविष्कार घडला पाहिजे. आणि हा चमत्कार नाही आहे, लक्षात ठेवा, हे शक्य आहे. इथून पुढे विषय रंगत जाईल आणि ती रंगती जी आहे ना, त्या रंगतीची संगत आपण आपल्या जीवनात ठेवूया. बघा उरलेल्या 105 दिवसात आपण काय सुंदर साधू शकतो, स्वतःला बदलू शकतो. आहे त्या ठिकाणी ताठ बसूया, शांत. चेहऱ्यावर प्रसन्न हास्य. माझ्यानंतर म्हणायचे, ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 शांत. हा वासुदेव आहे ना, म्हणजे विभूती आहे. तोच ज्याच्या विभूती आपण बघतोय तोच वासुदेव आहे. उद्या तो विषय असेल. शांत. शक्तिमंत्र म्हणूया. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. जय नारायणी नमोस्तुते. शांतिपाठ. ओम सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांति. तीनदा दीर्घ श्वासोच्छ्वास. हातावर हात सोडून चेहऱ्यावर डोळ्यांवर चोळूया. सावकाश डोळे उघडून समोरचा दिव्य झगझगता किंवा झगमगता रथ कृष्णार्जुनांचा सद्गुरुनाथ मुरलीधर कृष्ण. कारण संगीतच गीतेतून वाहते म्हणून तिला गीता म्हणलेलं आहे. म्हणून आपण बंसीधर कृष्ण तिथे ठेवलेला आहे. व्यास ज्यांनी शब्दांकित केली गीता, आणि गीतेचा ग्रंथ जी या सगळ्यांची वाङ्मयी मूर्ती आहे. व्यासांची, कृष्णाची, सद्गुरुनाथांची वाङ्मयी मूर्ती गीता. शांत आनंद. महाराज महाराज महाराज.